कधी असं झालंय का की सकाळी उठलं आणि पोटच साफ नाही झालं आणि मग सगळा दिवस गडबडला? याला असं म्हणतात विबंध म्हणजेच कॉन्स्टिपेशन. आयुर्वेद सांगतं मलवृत्ती स्थगिता यस्मात् सविबंध इति स्मृतः, म्हणजेच मल विसर्जन नीट न होणे म्हणजेच विबंध. आता हे का होत असेल? रात्री उशिरा झोपणं, सकाळी उशिरा उठणं, जास्त तिखट, कोरडं आणि जड आणणं, पाण्याचं कमी सेवन आणि सगळ्यात मोठं म्हणजे व्यायामाचा अभाव. या सगळ्याने वातदोषाची दृष्टी होते, म्हणजेच अपान वायू. जो वायू आपलं पोट साफ करतो तोच वायू वर जायला लागतो, तेव्हा मल खाली सहज येत नाही आणि तेव्हा होतं विबंध म्हणजेच कॉन्स्टिपेशन. आता यावरती सगळ्यात बेस्ट औषध बघू, गंधर्व हरितकी चूर्ण. एरंड तेल आणि हरितकी ही जोडी एकदम सुपरहिट. एरंड तेल वाताला अनुलोमित करतं, तर हरितकी पाचन अग्नी सुधारते आणि मल मऊ करते, म्हणून सकाळी घेतल्यानंतर काही तासातच पोट साफ होतं. प्रकृतीनुसार वापर. वात प्रकृती हे चूर्ण सगळ्यात योग्य आहे. 1 to 2 टीस्पून चूर्ण कोमट पाण्यासोबत घ्या. पित्त प्रकृती उष्णता जास्त असल्यामुळे हे दुधासोबत किंवा तुपासोबत घ्या. याला सौम्य पर्याय म्हणून त्रिफला चूर्ण वापरू शकतात. कफ प्रकृती पचन मंद असल्याने 1/2 to 1 टीस्पून इनफ मोर दॅन सफिशियंट आहे. हे कोमट पाण्यासोबत घ्या. याला पर्याय म्हणून त्रिकटू चूर्ण तुम्ही वापरू शकता. पथ्य म्हणजे जे खावं. कोमट पाणी दिवसभर घ्या. मूग डाळ खिचडी, सूप, तूप, पपई, द्राक्ष, अंजीर या गोष्टी खावा. तसेच रात्री झोपण्यापूर्वी कोमट दुधामध्ये थोडं तूप टाका. अपथ्य म्हणजे जे टाळावं. तिखट, जड, बेकरी पदार्थ, थंड पेय आणि उशिरा झोपणं. कमी हालचाल आणि जास्त स्क्रीन टाइम टाळा. आणि शेवटी आयुर्वेद सांगतं मल विसर्जनम नित्यम आरोग्यस्य मूल्यम, म्हणजेच रोज पोट साफ, रोज आरोग्य साफ. आणि अशाच आयुर्वेदिक गप्पांसाठी फॉलो करा या पेजला.